मुख्यमंत्री आज प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत. महाराष्ट्राला उत्सुकता आहे. काय नेमकं बोलणार? गेल्या 2 दिवसानंतर आज सीएम साहेब पहिल्यांदा प्रेसला बोलवत आहेत. याचा अर्थ असा आहे की निश्चित काही महत्त्वाची बातमी ते देत असावीत. तुमच्यासारखं मलाही त्याची उत्सुकता आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी चालल्या आहेत, मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळेल की काय, अशी सुद्धा एक शंका मनामध्ये आहे. परंतु निश्चित महाराष्ट्रामध्ये लवकर सत्ता स्थापन झाली पाहिजे, हे प्रत्येक नागरिकांचं असेल, आमदारांचं असेल, सर्वांचंच मत आहे. म्हणून ही कोणत्या तारखेला सरकार स्थापन होणार, कोण मुख्यमंत्री बनणार, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय चढ उतार येत आहेत, ज्या गॉसिप चाललेल्या आहेत बाहेर, यांना 2.5 वर्ष करणार, यांना उपमुख्यमंत्री करणार, यांचं नाव फिक्स झालंय, हाच मुख्यमंत्री पाहिजे, या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला थोड्या वेळात 3 वाजताच्या प्रेसमध्ये मिळतील, असं तुमच्यासारखी आमची सुद्धा अपेक्षा आहे. 2 तर्क लावले जात आहेत. एक तर 2 दिवस नाराज होते आणि त्या संदर्भात ते काहीतरी बोलतील, आणि दुसरं, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. स्वतः नरेंद्र मोदी यांनी सुद्धा त्याच्यावर शिक्कामोर्तब केला, अशी चर्चा सुरू आहे. नाही, असं काही झालेलं नाही. कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. जर झालं तर त्याची बदलची घोषणा ही अशा प्रेसमध्ये होणार नाही. आणि म्हणून